प्रेम म्हणजे काय? तर एक छोटासा शब्द, पण भावना खूप मोठी असते. सुरुवातीला सगळं किती छान असतं ना. दिवसातून कित्येक वेळा फोन येतात, मेसेजवरती मेसेज, काय करतेस, जेवलीस का, एकमेकांची काळजी, भेटण्याची ओढ. पण मग हळूहळू काहीतरी बदलायला लागतं. ते अचानक होत नाही, आपण स्वतःलाच समजावतो. अरे नाही रे, सगळं ठीक आहे, थोडा बिझी आहे, एवढंच. पण मनाच्या आत कुठेतरी एक शंका टोचत राहते, आपल्यातलं प्रेम कमी तर नाही झालं? खरं सांगायचं तर प्रेम कधीही एकदम संपत नाही. ते हळूहळू कमी होत जातं. जसं आधी रोज बोलणं होतं, आता 2 शब्दांवरती येतं. आधी वेळ काढायचं, आता वेळ नाही असं सांगितलं जातं. आणि जेव्हा अशा गोष्टी सतत घडायला लागतात, तेव्हाच लक्षात यायला लागतं की नात्यात काहीतरी बदलतंय. म्हणजेच प्रेम कमी झालंय हे ओळखायला मोठा प्रसंग लागतो असं नाही. या छोट्या छोट्या गोष्टी पुरेशा असतात. त्यातलं पहिलं, संवाद कमी होतो पण भांडणं वाढतात. संवाद कमी झाला की नात्यातलं अंतर आपोआप वाढतं. पूर्वी मनातली अगदी छोटी गोष्टही एकमेकांना सांगायचो. आता मात्र बोलणं टाळलं जातं. समोरची व्यक्ती आपलं ऐकत नाही, समजून घेत नाही असं वाटायला लागतं. संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही, तर मन मोकळं करणं आणि समजून घेणं असतं. जेव्हा प्रश्न विचारले जात नाहीत, उत्तरं ऐकली जात नाहीत आणि काय झालं हा साधा प्रश्नही विचारला जात नाही, तेव्हा नात्यात प्रेम कमी व्हायला लागल्याचं हे स्पष्ट लक्षण असतं. नंबर 2, वेळ असूनही वेळ दिला जात नाही. आज सगळेच बिझी आहेत, हे खरं आहे. पण प्रेमात प्रश्न वेळ नसण्याचा नसतो, तर वेळ न देण्याचा असतो. फोन हातात असतो, पण कॉल केला जात नाही. ऑनलाईन असतो, पण बोलण्याची इच्छा दिसत नाही. एकाच घरात राहूनही मनाने दूर झाल्यासारखं वाटतं. हळूहळू तुम्हाला जाणवतं की तुमच्यासाठी वेळ काढणं गरजेचं वाटेनासं झालंय. जेव्हा असं वाटू लागतं की आपण फक्त पर्याय आहोत, तेव्हा समजून घ्या, ते प्रेम न राहता फक्त सवय उरलेली असते. नंबर 3, कौतुक नाहीसं होतं. सुरुवातीला आपण केलेली अगदी छोटी गोष्ट सुद्धा समोरच्याला आवडायची. थोडंसं जरी केलं तरी छान आहे, मला आवडलं असं ऐकायला मिळायचं. पण हळूहळू ते कौतुकच बंद होतं. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते कुणाच्या लक्षातच येत नाही. प्रेमात कौतुक म्हणजे मिरवणं नाही, ते माणसाला मी महत्वाचा आहे असं वाटायला लावतं. जेव्हा तुमचं अस्तित्व गृहीत धरलं जातं, प्रयत्न दुर्लक्षित होत आणि तू माझ्यासाठी खास आहेस हे शब्दच गायब होतात, तेव्हा समजून घ्या प्रेमाची ऊब कमी झाली आहे. तुमच्या भावना ड्रामा वाटू लागतात. पूर्वी तुमच्या भावना समजून घेतल्या जायच्या. तुम्ही रडलात, रागावलात किंवा शांत बसलात तरी समोरची व्यक्ती कारण विचार. आता मात्र तुमच्या भावनांनाच ड्रामा म्हटलं जातं. तू उगाच विचार करतेस, इतकं मोठं काही नाही, अशी उत्तरं मिळतात. जेव्हा भावना कमी लेखल्या जातात तेव्हा मन दुखतं आणि नात्यातली जवळीक कमी होते. कारण खरं प्रेम भावना झिडकारत नाही, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतं. भविष्याबद्दल बोलणं टाळलं जातं. प्रेम असतं तेव्हा भविष्याबद्दल बोलणं आपोआप होतं. पुढे काय करायचं, आयुष्य कसं असेल, स्वप्न काय आहेत, या सगळ्या गोष्टी चर्चेत येतात. पण हळूहळू जेव्हा हे विषय टाळले जातात, आता यावरती बोलू नको, पुढे बघू, सध्या काही ठरलेलं नाही, अशी उत्तरं मिळू लागतात, तेव्हा मनात शंका येऊ लागते. कारण ज्याला तुमचं खरंच प्रेम असतं तो तुमच्या सोबतच्या उद्या डोळ्यासमोर ठेवतो. आणि जेव्हा भविष्यच टाळलं जातं तेव्हा समजून घ्या तुम्ही त्याच्या उद्याचा भाग राहिलेला नाही. प्रयत्न एकतर्फी होतात. नातं टिकवायचं असेल तर दोघांचाही प्रयत्न हवा. पण जेव्हा समजून घेणं, माफी मागणं, जुळवून घेणं हे सगळं एकट्यालाच करावं लागतं, तेव्हा ते प्रेम न राहता थकवा बनतो. तुम्हीच फोन करता, तुम्हीच नातं वाचवण्याचा प्रयत्न करता आणि समोरून फक्त शांतता असते, तेव्हा समजून घ्या नात्यातला समतोल संपलेला आहे. तुम्ही स्वतःला कमी समजू लागता. हे सगळ्यात मोठं आणि वेदनादायक लक्षण असतं.
जेव्हा प्रेम कमी होतं तेव्हा सगळ्यात आधी तुमचा आत्मविश्वास ढासळतो. समोरच्याच्या वागण्यातून तुम्ही स्वतःलाच दोष द्यायला लागता. मीच जास्त अपेक्षा ठेवतो का? माझ्यातच काही कमी आहे का? असे प्रश्न सतत मनात येतात. हळूहळू स्वतःची किंमत कमी वाटायला लागते. पण लक्षात ठेवा, खरं प्रेम तुम्हाला कधीच गोंधळात टाकत नाही. ते तुम्हाला सुरक्षित, महत्वाचं आणि स्वीकारलं गेल्यासारखं वाटायला लावतं. मंडळी, लक्षात ठेवा, प्रेम संपलंय हे मान्य करणं खूप अवघड असतं. आपण शेवटपर्यंत स्वतःला समजावत राहतो की सगळं ठीक होईल, पण स्वतःच्या भावना दुर्लक्षित करून नातं ओढत नेणं जास्त त्रासदायक ठरतं. प्रेम कमी झालंय हे समजणं म्हणजे हरले पण नाही. तो स्वतःला सावरायचा, वाचवायचा पहिला टप्पा असतो. जिथे प्रेम उरलेलं नाही तिथे स्वतःला हरवू नका. कारण तुम्ही अर्धवट प्रेमासाठी नाही, तर पूर्ण मनाने, आदराने आणि आपुलकीने प्रेम मिळवण्यास पात्र आहात. धन्यवाद.